चला गाईज आपण शेतामध्ये आलो आहेत आणि इथं बघा आपलं जे मागच्या वेळेस आपण जो भाजीपाला लावला होता ना गिलके ते बऱ्यापैकी खूप छान लागलेले आहेत. या साईडला बघा या प्रकारे गिलके लागलेले आहेत. तर ह्या वावरामध्ये आपलं मक्के काढायचं काम चालू आहे. आपण ते सुराबी रे पुढे आहे सुराम माग. जय शिवराय जय शंभूराजे सर्वांचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे. आणि सकाळचे मस्तपैकी 7:30-8 वाजलेले आहेत. आपल्याला आता मस्त शेतामध्ये जायचं आहे कारण कालच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की आपले मक्के काढायचं काम चालू आहे. तर इकडचं जे शेत आहे आपलं त्याच्यातलं मक्के काढले गेलेले आहेत. आता आपले जे मावशींचं शेत आहे त्याच्यामध्ये मक्कीचे काही 2 तुकडे राहिलेले आहेत ते काढायचं काम चालू आहे. पप्पा ते सकाळी चालले गेलेले आहेत. सो आपण मस्त फ्रेश झालो आता. टिफिन आहे, टिफिन घेऊन जाऊयात पप्पा त्यांना पण आणि माझा पण टिफिन आपण शेतातच नेणार आहोत, तिकडे जेवण करणार आहोत. सो चला आता जास्त वेळ वाया नाही घालवता लवकर निघूयात आपण शेतामध्ये. चला गाईज आपण शेतामध्ये आलो आहेत आणि इथं बघा आपलं जे मागच्या वेळेस आपण जो भाजीपाला लावला होता ना गिलके खूप छान लागले. फ्लावर्स पण आले आहेत ना बघा पूर्ण शेतामध्ये ना फ्लावर्स येऊन गेलेले आहेत आणि जे फळं असतात ते पण लागून गेले बघा. या साईडला बघा या प्रकारे गिलके लागलेले आहेत मस्तपैकी. बघा तुम्हाला अजून इकडे पण दाखवतो मी. या साईडला बघा इथे पण एक फळ लागले बघा या साईडला. वाव कशा प्रकारे फळ आहे बघा. असे आता हळूहळू लागायला सुरुवात झाली. हे बघा हे केवढं होऊन गेलेलं आहे बघा. आता एक फेकावं लागेल कारण हे बरंच मोठं झाले. आणि इथे ना बऱ्याच माश्या पण येत असतात. जे मध असतं ना मध तयार करण्यासाठी ज्या माश्या असतात ना त्या इथे फ्लावर जे असतात ना त्याचा सगळा जो रस असतो तो पिण्यासाठी बऱ्याच माश्या दिसत आहेत. तिथं बघा मस्तपैकी हिरवगार झालेलं आहे आणि जे येलो फ्लावर्स आहेत ना ते खूप छान छान आलेले आहेत पूर्ण शेतामध्ये. बघा तुम्हाला इकडनं दाखवतो मी. बघा या साईडला कशा प्रकारे बघा हे येलो फ्लावर्स आलेले आहेत. या साईडला इकडे खूप मस्त आलेले आहेत बघा. या साईडला किती छान दिसतंय ना. एवढ्या उन्हामध्ये पण एवढ्या कडक उन्हामध्ये इतकं छान दिसतंय शेत. भाजीपाला आहे सो त्याच्यामुळे मस्तपैकी दिसतंय ते. सो चला आता आपल्याला ना बघा हे पप्पांनी ते ना ही मक्की तोडतायत. ते सकाळचेच आलेले आहेत. हे बघा ही मक्की तोडायचं काम चालू आहे. आता ही 2 तुकडे आहेत. इकडच्या तुकड्या तोडतात का तिकडचे आपल्याला बघावं लागेल. चला जाऊयात आपण. तर ह्याच वावरामध्ये आपलं मक्की काढायचं काम चालू आहे. आपण ते सुराबी रे पुढे आहे सुराम माग. ते बघा काही सुरा आणि नाना वावरात आला होता. मम्मीने ते आता काय दुसऱ्यांच्या शेतात गेले आहेत कांदे खंडायला. सो इथं मक्की काढायचं काम चालू आहे बघा. इकडे या साईडला इथंच आपलं गिलक्याचं जे तुकडे ना त्याच्या बाजूलाच जे आपलं मक्कीचं तुकडे आहे त्याचं काम चालू आहे मक्की काढायचं. सो चला आता थोड्या वेळात पप्पा ते बी जेवणला बसतील. जे आता जेवणला बसलेत बघा. सुरा पण आला नाना ते येऊन गेलं. मस्त भेंडी पण दिली आज. याच्यामध्ये भेंडी आहे. आता कशाची कायची भाजी कोबी बघा याच्यामध्ये भेंडी. चला या जेवणला आता बसूयातच आपण. एक डबा खाली करून घ्या ना. चला गाईज जेवण झालं आपल्याला. बरंच ऊन पण पडलंय. मग आता काय मक्की वगैरे तोडणार नाही आहेत. आता फक्त लाईन आली की थोडंसं गिलक्यांना त्यांना पाणी भरायचं आहे त्याच्यामुळे पप्पांनी ते थांबलेत. सुरा गेला पुढे घरी. मी पण चाललो होता घरी कारण ऊन खूप जास्त आहे. बघूयात सायंकाळी जर आलो आपण तर काही काम असेल तर शेतातलं करूयात. चला आता जाऊयात घरी आपण. चला गाईज शेतामधनं आलो आणि दिवसभर आराम केला कारण आज ना मोबाईलमध्ये चार्जिंगच नव्हती आणि लाईट गेल्यामुळे चार्जिंगच नव्हती. आता लाईट आली तेव्हा चार्जिंग. दिवसभर खूप ऊन लागून जातं ना गेलेले आहेत. आणि आज बघा इकडं पप्पा ते चिंच आहेत चिंचचं पण करतायत आणि मम्मी तिकडं स्वयंपाक करतायत. सो चला बघूयात आपण चिंचचं पण. बघा पप्पा ते चिंचा सोलून घेत आहे तिथे. आधी संपूर्ण चिंचा सोलून घेतल्या जातील आणि त्याच्यानंतर मग त्याला पाण्यामध्ये भिजवून त्याचं आपल्याला चिंचचं पण करायचं आहे. कारण दुपारी जर ऊन लागलेलं असेल ना तर चिंचचं पण करून पिल्यानं थोडंसं मस्तपैकी ऊन उतरून जातं, चांगलं राहतं शरीरासाठी. सो चला आता मग पप्पांनी ते सोलून घेत आहे ते.
चिंचा वरचे जे टर्फले आहेत ना ते सगळे सोलून घ्यावे लागतात त्याचे. मस्तपैकी एक 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 चीज सोलून घ्यायचे. आपल्याकडे भरपूर चीज आहेत. पूर्ण एक गोणीच्या गोणी भरून घेऊन आलेली आहेत. चला तुम्हाला दाखवतो मी. ह्या साईडला आहे ना मध्ये आतमधल्या खोलीमध्ये ठेवले आहेत बघा. किती चिंच आहे डायरेक्ट. हे बघा, ही पूर्ण गोणीच्या गोणी भरलेली चिंचने. हे तर ह्याच्यामध्ये आतमध्ये पूर्ण चिंच आहेत. एवढी गोणी भरलेली आहे डायरेक्ट. ह्याच्यामध्ये मस्तपैकी आता थंड पाणी टाकून द्यायचं आपल्याला आणि थोडंसं गूळ टाकावं लागेल कदाचित. गूळ टाकलं की मस्तपैकी ते तयार होतं. आता बघू कसं तयार होतं ते. आपण तर काय बनवलं नाही अजूनपर्यंत. मस्त थंडगार पाणी टाकून दिलं इथं बघा. बॉटल राहू दे बाहेरच, मला पाणी प्यायचं आहे. काय हे का? हां, हे बघा काही ह्याच्यामध्ये आता थोडा वेळ फ्रीजमध्ये ठेवला जाईल. चला आता फ्रीजमध्ये ठेवलं गेलं आहे बघा इथं आतमध्ये. चला काही स्वयंपाक पण झाला आहे. आता मस्तपैकी जेवण करून घेऊयात आपण. बघा मम्मीने त्यांनी इकडं बाहेर ठेवलं आहे. चला आता आपण जाऊयात. चला काहीच आपण आता जेवणला बसणार आहोत. बाहेरच बसलो आहे जेवणला, कारण घरामध्ये इतकं गरम होतं आहे ना, खूपच जबरदस्त. त्याच्यामुळे बाहेर मस्तपैकी पूर्ण मोकळं वातावरण आहे ना, हवा खूप छान येते. चला इथे बघा तिचं पण तयार झालं आहे गाईज. मस्तपैकी ऊन उतरून जातं ना, पिल्लं का मस्त ऊन उतरतं बघा या साईडला. आणि बसलेत सगळे, पप्पा ते पण बसलेत. इकडं मम्मी प्यायला नंतर थोडंसंच बनवलं ते. मध्ये काहीतरी आहे काय ते फेकते देऊन घे त्याला. देऊन टाक. बघा काहीच काहीतरी होतं हातामध्ये अंधाराचं उघडून आलं असेल. चला आता बसूयातच आपण थोड्या वेळात जेवणला. चला काहीच आपलं जेवण झालं होतं आणि नंतर थोडा वेळ रियांश आला होता. नैना ती आली होती. थोडा वेळ गप्पा मारल्यात मस्तपैकी. बराच वेळ बसलो आणि आता मस्तपैकी आराम करूयात. बरेच 11 साडे11 वाजून गेलेले आहेत. थोडा वेळ मस्तपैकी व्हिडिओ एडिट करेल आणि मस्तपैकी झोपे जाईल. सो चला मग भेटूयात आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. आपला व्हिडिओ तुम्हाला कशा प्रकारे वाटला नक्कीच मला कॉमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. भेटूयात आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय बाय.